गेलाय तुझा फ्रेंड. चल लवकर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. तर चला, आजच्या दिवसाला सुरुवात झालेली आहे आणि आता आम्ही जाणार आहोत खेळायला. मी निशांत आणि माझ्या फ्रेंडला कॉल करणार आहे, निशांतच्या फ्रेंडला कॉल करणार आहे आणि आम्ही ग्राउंडवर जाणार आहे खेळायला. रात्री थोडं लेट झालं झोपायला, कारण की आमच्याकडे लाईट गेली होती, त्याच्यामुळे थोडस रात्री लेट झालं आणि सकाळी आता उठायला पण लेट झालं. आता सकाळचे वाजलेले तर 8. तर चला थोडंफार खाऊन घेऊया काहीतरी, कारण की ग्राउंडवर गेलं तर भूक लागते. रात्री मी काही फ्रुट्स वगैरे आणली होती, ती खाऊया थोडी थोडी, मग निघूया. तर चला मित्रांनो, आपण भेटूया ग्राउंडवर. आता कुठं चाललं? इथून जा, बाहेरून बाहेरून. तर चला मित्रांनो, दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि आता जेवणाची वेळ झालेली आहे. खेळून खेळून थकलोय आपण. तर चला, जेवणामध्ये काय आज पोहे, डोसा आणि ही व्हाईट चटणी, डोशाची चटणी. टेस्टी आहे एकदम. पोह्यामध्ये ही चटणी टाकून खाल्ली ना, भारी लागते एकदम. संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आज आपण घरीच होतो, संडे होता. तर आज म्हटलं की आज काहीतरी आपण बनवूया स्पेशल आपल्या हाताने. तर मी आज बनवणार आहे चिकन. मागच्या संडेला मी फिश बनवली होती, फ्राय फिश. तर मी आज बनवणार आहे चिकन, ते पण सुका चिकन. आपण एक रेसिपी बघितली युट्यूबला, तर ट्राय करून बघूया. भात पण शिजलाय, मला वाटतं भात टाकलं शिजायला. आज बंद करून घेतो. हे 1.5 किलो चिकन आणलंय. चिकन धुवून मग छानलंय व्यवस्थित. कांदा कापून घेतलाय ऑलरेडी. 2 टमाटे हे कापून घेऊ पटापट. कांदा कापून घेतला आपण, टमाटे पण कापून झालेले आहे आपलं. एक लिंबू आणि हा एक लिंबू. चिकन आहे, त्याच्यात थोडंसं मीठ टाकूया.
कोथिंबीर कूट टाकूया. कांदा लसूणची पेस्ट मीठ अँड जॉन्स. त्याच्यानंतर थोडा दही टाकूया. याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकदम. त्याच्यामुळे आता लिंबू टाकायला विसरलो होतो. लिंबू टाकून घेऊया. तर चला मित्रांनो, आपण चिकन बनवायला सुरुवात करूया. फ्रीज मध्ये ठेवलेलं चिकन आपण घेऊन येऊया आता पटकन. चलिए मित्रांनो, आपलं चिकन एकदम रेडी झालेलं आहे. मस्त रस्सा पण आलेला आहे. तरी या आत्ताच्या या राजकारणामध्ये तुम्ही बघितलं कसं एकदम बाजार करून ठेवलेला आहे मोदी सरकारने, आणि कुठे ना कुठेतरी एकाधिकारशाही रोखण्यासाठी म्हणून हा महाविकास आघाडीचा मेळावा इथे जमलेला आहे आणि त्यांना समर्थन करण्यासाठी म्हणून आम्ही इथे एकत्र जमलेलो आहोत. त्यामुळे उद्धव साहेबांनी जी काही भूमिका घेतलेली आहे त्याच्या पाठीशी आम्ही ठामपणे सर्व शिवसैनिक आहोत.